आयची ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे कारण म्हणल्यार गोवा क्रांती दिसाक आमी पळयलें की जे लोक आपल्या अधिकाराक लागून जेन्ना आझाद मैदानाचेर गेले ह्या सरकारान तांकां ते हाडायले आणि आज ज्या पद्दतीन गोंयच्या जमनीचे जे डिस्ट्रक्शन चल्लां हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारा कडल्यान ते आज प्रत्येक गोंयकार आज विटला. आता सगळ्या गोंयकारांक आणि खास करून भारतीय जनता पार्टीचो मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचो प्रदेशाध्यक्ष दामू नायकाक कित्याक आता इलेक्शनाचो फिवर आज आम्ही सकाळी पळयले की तांची स्टेट एक्झिक्युटिव्ह मिटींग आशिल्ली. सो ह्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि गोंयच्या जनतेन हो 2012चो मॅनिफेस्टो ऑफ भारतीय जनता पार्टीचो मातसो याद करचो. हो तुमच्या माध्यमांतल्यान हे कॉपी तुमकां आमी दितले. पूण ह्या 2012च्या मॅनिफेस्टोन सगळ्यात महत्वाचे म्हणटा ते लास्ट जे हांवें हांगा हायलायट केला ते तांचे प्रॉमिस ते तुमच्या मुखार हांव वाचून दाखयता. रिजनल प्लॅन will be scrapped and a new one to be drawn up with people's participation in a transparent manner. हे तेन्नाचे 3 लीडर हांचो फोटो आसा. तेन्नाचे विरोधी पक्ष फुडारी बाब मनोहर पर्रीकर, तेन्नाचो तांचो अध्यक्ष बाब लक्ष्मीकांत पार्सेकर आणि तांचे उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद भाऊ नाईक. आयच्या मिटिंगेक श्रीपाद नाईकूय आशिल्ले. आता मुद्द्याचेर येवया. मुद्दो असो की ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान दोतोर प्रमोद सावंताच्या सरकारान ही जी प्रॉमिस 2012 दिल्ली आज 14 वर्सां जाली ते नव्या रिजनल प्लॅनाचेर उलयत ना. पूण गोंयच्यो जमनी विकपाक अमेंडमेंटा हाडत आसा. पयली 17(2) अमेंडमेंट हाडले जाच्या अंडर ऑलमोस्ट क्लोज टू 17 लाख स्क्वेअर मीटर तांणी इलिगल पद्दतीन कन्वर्ट केलो, which was struck down by the Honorable High Court, which the state government has challenged in Supreme Court. ताज्या उपरांत तांणी 39A म्हणून एक प्रकार हाडलो जाच्या अंडर 12,78,000 रफली गोंयान ह्या सरकारान बेकायदेशीर कन्वर्ट केला. आता देशभर त्या टीसीपी मंत्री आणि मुख्यमंत्र्याचे रेप्युटेशन इज एट स्टेक म्हणून ते आपले नाव वाचोवपाक लागून तांणी 39A अंडर मे म्हयन्यान 4 मे टू बी प्रिसाइज एक ह्या टीसीपी मंत्र्यान गोंयच्या जनते मुखार एक प्रपोजल हाडले जातून 82.85 लाख स्क्वेअर मीटर जागो तांणी डिक्लेअर केलो एज नो डेव्हलपमेंट एरिया, नो डेव्हलपमेंट झोन अंडर सेक्शन 39A. आता सेक्शन 39A ह्या सरकारान कित्याक यूज केले की जे जागे लोकांचे भाटां आशिल्ली, शेतां आशिल्ली किंवा मॅनग्रुव्ज एरियाज आशिल्ले, तळी आशिल्ली ती इलिगल पद्दतीन तांणी कन्वर्ट केली. आता हे नोटिफिकेशन गॅजेट नोटिफिकेशन डेटेड 7 May 2026 with notification number 36/18/39A/ notification 5N TCP 2020-26 हे जे नोटिफिकेशन आसा हेच्या मार्फत तांणी माजोड्ड्या सालसेत हातून 2,50,406 स्क्वेअर मीटर नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून मार्क केली. ताज्या उपरांत गोंसुआ सालसेत 1,95,470 स्क्वेअर मीटर ही नो डेव्हलपमेंट एरिया मार्क केली. मागीर साउथ जॉर्ज आयलंड जे मुर्मुगांव जे पडटा ते 6,63,802 स्क्वेअर मीटर तांणी नो डेव्हलपमेंट एरिया मार्क केली. केरी सत्तरी 65,31,752 स्क्वेअर मीटर्स तांणी नो डेव्हलपमेंट एरिया मार्क केली.
आणि मांद्रे पेडण्या 6,64,446 असे टोटल 82,85,876 स्क्वेअर मीटर्स तांणी नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून नोटिफाय केले. या गॅजेटाच्या मार्फत तांणी लोकांक 30 दिसाचो मुदत दिल्ली की हातून समज जर कोणाक ऑब्जेक्शन आसा जाल्यार रेज करचें किंवा सजेशनां आसा जाल्यार रेज करची. आता ह्या गॅजेटान एक व्हेरी इंटरेस्टिंग पिक्चर आसा जे हांव सगळ्या गोंयकारां मुखार दवरपाक सोदतां. आता हे गॅजेट नोटिफिकेशनान पयलीं तांणी 39A अंडर जवळ जवळ 9 एप्लिकेशनां अप्रूव्ह केली. 1, 2, 3, 4, 5, 6 अशी 9 एप्लिकेशनां अंडर 39A अप्रूव्ह केली. टोटल एरिया अंडर दिस 9 एप्लिकेशन वॉज 30,170 स्क्वेअर मीटर. तातूंतली 28,483 स्क्वेअर मीटर जर आमी पळयत जाल्यार तांणी म्हणल्यार विच इज रफली अबाउट 94% जागो हो कन्वर्ट केला. आता तो जागो कितें? तो जागो इज नॅचरल कवर आणि पार्टी कोण? KGL रिएल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड. हाजो 18,733 स्क्वेअर मीटर तांणी नॅचरल कवर जो आशिल्लो फ्रॉम नॅचरल कवर ताणें सेटलमेंट केलो आणि थंय बरयला सब्जेक्ट टू कमेंट्स फ्रॉम द फॉरेस्ट डिपार्टमेंट. वो सेम फॉरेस्ट डिपार्टमेंट जाचो मंत्री विश्वजीत राणे आणि हे जे गॅजेट काढला TCP ताजोय मंत्री विश्वजीत राणे. आता दुसऱ्या पार्टीचेर या. दुसरी पार्टी इज इराप इन्फ्रा LLP. हाजो ताणें 4,900 स्क्वेअर मीटर फ्रॉम ऑर्चर्ड विथ नो डेव्हलपमेंट झोन टू सेटलमेंट केलो. अगेन कमेंट्स विथ सब्जेक्ट टू कमेंट फ्रॉम फॉरेस्ट डिपार्टमेंट. तिसरो जागो सेम इराफ इन्फ्रा LLP 4,850 स्क्वेअर मीटर फ्रॉम ऑर्चर्ड विथ नो डेव्हलपमेंट स्लोप टू सेटलमेंट. आता आम्ही मातशी तातूंत म्हायती काढली आणि चेक केलें की बाबा हे KGL रिएल्टर्स कोण? हो खंयचो गोंयकार? KGL रिएल्टर्स आणि इराप इन्फ्रा LLP हे दोगूय जाण हैदराबादचे पार्टी. KGL रिएल्टराचे डायरेक्टर कोण? राजू कुमार नागावारुप्पू आणि दुसरो रागम श्यामेलाथा. वो KGL रिएल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडाचो डायरेक्टर. म्हळ्यार हांणी हे जागे अंडर नॅचरल कवर डिस्ट्रक्शन ऑफ गोवा करपाकूच घेतल्या हे सिद्ध जाता. दुसरो इराप इन्फ्रा LLP पळय म्हणटा हाचे डायरेक्टर कोण? हाचो एक डायरेक्टर आसा रामचरण तेजा कोनिताला, म्हळ्यार जो साऊथ इंडियेचो पळय हिरो आसा तो राम तेजा आणि दुसरो इज प्रीतम रेड्डी नल्ला. आता म्हाका एक समजना की हे सरकार सेम गॅजेटान पयलीं तांचे जागे कन्वर्ट करता आणि सेम गॅजेटान पेज नंबर 4 जर आमी पळयत जाल्यार जी हांवें सांगलें माजोड्ड्या, गोंसुआ, साउथ जॉर्ज आयलंड, केरी आणि मांद्रे हे 82 लाख स्क्वेअर मीटर सेम नोटिफिकेशनान तो कन्वर्ट करता. म्हळ्यार आपली पापां धापपाक जे पळय हे राजकुमार नागावारुप्पू, राम तेजा, मागीर ताजो आनी एक मित्र प्रीतम नल्ला रेड्डी हांची पापां धुवपाक सामान्य गोंयकारांचे जागे ह्या विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंतान काढून कन्वर्ट केले. आता हांव चड डिटेलान वचना पूण आमचे बाब एवर्सन हाचे कडेन जेन्ना हांवें डिटेल जेन्ना म्हायती काडली तेन्ना आमी डिटेल हातून गेले विथ सर्वे नंबर्स. आता माजोड्डेचे पळय तांणी जागे पळय जे नो डेव्हलपमेंट एरियेन घातल्या ते सगळे पार्टली पेडीफिल्ड विथ इरिगेशन कमांड एरिया. दुसरे ऑर्चर्ड. तिसरो पार्टली ऑर्चर्ड विथ इरिगेशन कमांड एरिया पार्टली पेडीफिल्ड. मागीर लार्ज सर्वे नंबर्स ऑफ 46 with all the subdivisions which are partly paddy-field with irrigation command area ते ताणे no development area केल्या. तिसरो 42/3 is also partly paddy-field. 42/1 is also paddy-field. आता
हे जाले माजोड्डेचे. आता गोंदसुवाचे जर आमी पळयत जाल्यार सगळेच जागे पार्टली फेडीफील्ड विथ इरिगेशन, पार्टली फेडीफील्ड सेटलमेंट. आता ह्या सरकारान जे पळय हे जागे विदाउट एनी कन्सल्टेशन, विदाउट एनी प्रॉपर त्या लोकांकडे कन्सल्ट करनासतना पळय जे जागे नो डेव्हलपमेंट एरिया घातले ते कोणाक विचारून घातले. आता गव्हर्नमेंट हातून टोटल फेल जाल्लो आसा. कित्याक की जे हांणी 17(2) आणि 39A अंडर जे गोंय पाड घातला ते फक्त आमी आपली इमेज क्लियर करपाक लागून हे जागे 82 लाख स्क्वेअर मिटर्स ह्या विश्वजीत राण्यान आणि प्रमोद सावंतान लोकांक चोरून हे अमेंडमेंट काडिल्ले आसा. आता why only these locations were selected? We have got specific question that why only Majorda, Gonsua, South George Island, Sattari Keri आणि Mandre, specifically Morji. Why only these locations were selected? What was the scientific criteria which were adopted? Which expert committee recommended these areas? Was any ecological assessment conducted in these areas? Why are several other environmentally sensitive regions across Goa excluded from this notification? आता जे आम्ही माजोड्ड्या आणि गोंदसुवाचे जर जागे पळयत जाल्यार दोज लार्जली आर पेडीफिल्ड्स. आता ते शेतकरी थंय शेतां रोयता. थंय सामान्य गोंयकाराचे कदाचित तो थंय आपली शेती रोयता आसतलो. जेन्ना तो पेडीफिल्ड म्हूण लागला अंडर रिजनल 2021 ताका थंय कसलोच अधिकार ना सेटलमेंट करपाचो किंवा थंय बिल्डींग बांदपाची. जाल्यार हे जागे विश्वजीत राण्यान कित्याक म्हणून अंडर नो डेव्हलपमेंट एरिया घातले. कित्याक फाल्यां एक शेतकऱ्याक समज जर ती बांय मारची पडली ताका बांय मारपाक मेळची ना. ताका समज फाल्यां पंप हाऊस बांदचो पडलो आपल्या एग्रीकल्चर जाग्यान किंवा पेडीफिल्डान ताका ती पंप हाऊस बांदपाक मेळचे ना. आता ह्या जुवारे न्हंयचेर देखीर तो आता हे जागे पळय जे नो डेव्हलपमेंट एरियेन घालता किंवा तांच्या आनीकूय पायपलायन आसतले. कित्याक आता हे इलेक्शनाचे टाइम तांकां कशें तरी आपली इमेज क्लीन करपाक जाय. सो मेळत ते जागे तांणी काडून घातल्या. हातून कसलीच ट्रान्सपरन्सी ना, हातून कसलेच कन्सल्टेशन ना आणि हातून कसलीच अकाउंटेबिलिटी ना. आय वॉन्ट टू आस्क द गव्हर्नमेंट की वेदर ग्राम सभाज वर consulted, whether panchayat passed any resolutions, whether landowners were consulted before issuing the proposal, whether local communities were informed about the long-term implications of making this area into no development zone, whether any social impact assessment was conducted. हे सरकाराची जी पळय बिहाइंड द क्लोज डोर्स डिलां आसा ती म्हाका दिसता हातून एक्सपोज जाता. आमचो सरकारान हाजेर उत्तर दिवचे पडटले की फ्युचर जनरेशनाक वेदर दे विल बी परमिटेड. फाल्यां जर एक शेतकरी आसा, जर ताचें घर आसा जर ह्या पेडीफिल्डान, तो जर रावता आसतलो ह्या पेडीफिल्डान, फाल्यां ताची जर भुरगीं जाली जाल्यार वेदर गव्हर्नमेंट विल अलाव हिम टू इन्क्रीज हिज हाऊस और गिव हिम एक्स्ट्रा रूम टू बिल्ड फॉर हिज एक्झिस्टिंग हाऊस, तातून कांय क्लॅरिटी ना. Will farmer retain complete right to construct agricultural structures? ताजेर काय क्लॅरिटी ना. Will village infrastructure such as access road, irrigation facilities, community amenities continue without this restriction? हाजेर कसलीच क्लॅरिटी ना. What rights will ordinary Goans continue to enjoy after the final notification? So म्हाका दिसता हे जे नोटिफिकेशन ह्या सरकारान जे काढला हे सामान्य गोंयकाराक धोकादायक आसा. कित्याक जर तर आमी हाचे लिगल स्टेटस जर पळयत जाल्यार सेक्शन 39A कितें म्हणटा, देर आर 2 steps इन टू दीस. फर्स्ट, द बोर्ड अप्रूव्स अ प्रपोजल अँड इन्वाइट्स ऑब्जेक्शन्स अँड सजेशन्स. देन आफ्टर कन्सिडरिंग ऑल द फीडबॅक्स द बोर्ड इश्यूज अ फायनल नोटिफिकेशन. आता हे 7 मेक जे नोटिफिकेशन ह्या सरकारान गॅजेट नोटिफिकेशन जे इश्यू केला हाचे फायनल नोटिफिकेशन अजूनही येऊना. सो हे सगळे गोंयकार ज्यांची पेडीफिल्ड आसात, गोंदसुवा आसतली, मजोड्ड्या आसतली,
मांद्रे आसतली किंवा केरी आसतली, जे शेतकरी थंय आसा हांचेर व्हडलो हो धोका. आणि म्हाका दिसता प्रत्येक मनशान आपले दोळे उगडे करचे पडटले, हे पंचायती थ्रू त्या शेतकऱ्या मेरेन पावचे पडटले, कित्याक ही एक तांती तलवार ह्या विश्वजीत राण्यान आणि प्रमोद सावंताक सामान्य गोंयकाराचेर आज दवरिल्ली आसा. आमी डिमांड करता की टीसीपी मंत्र्यान इमिजिएटली he has to publish a complete comprehensive report showing total land converted into settlement zones since assuming office. ज्या दिसा तो ऑफिस एज्युम केला ताणे कंप्लीट हाजेर व्हाईट पेपर इश्यू करचो पडटलो. टोटल लँड कन्वर्टेड फॉर कमर्शियल पर्पजीस लायक पीपल लायक इराप इन्फ्रा हे तुमच्या मुखार दवरला. हो कोण गोंयकार? आणि हे आता ऑलमोस्ट 28,000 स्क्वेअर मीटर तांकां नॅचरल कव्हराचो कन्वर्ट करपाक कसली गरज पडली? ह्याच विश्वजीत राण्यान कितें सांगिल्लें की 39A सेक्शन जे हाडला ते जे पळय सामान्य गोंयकार आसा ज्यांचे 100 स्क्वेअर मीटर 200 स्क्वेअर मीटर 300 स्क्वेअर मीटर जे चुकून लागल्या तांचे कन्वर्ट करपाक हे सेक्शन हाडला म्हणून. बट दिस गॅजेट नोटिफिकेशन क्लिअरली शोज देअर नेम. हे हांव उलयना, हे ह्या सरकाराचे गॅजेट नोटिफिकेशन उलयता. पॉइंट नंबर 5 तुम्ही वाचा. केजीएल रिएंटर्स प्रायव्हेट लिमिटेड एरिया इज 18,733 स्क्वेअर मीटर. पॉइंट नंबर 6 असा इराप इन्फ्रा एलएलपी 4,900 स्क्वेअर मीटर. पॉइंट नंबर 7 असा इराप इन्फ्रा एलएलपी विच इज 4,850. आणि हे लोक कोण? हे लोक फिल्म स्टार सुपरस्टार प्रीतम नल्ला रेड्डी म्हणटा तो एक व्हडलो एजंट जो सरकार घडयता आणि सरकार उडयता. सो हे असल्या लोकांक कसली गरज पडली नॅचरल कव्हर कन्वर्ट करपाची? सो हे सरकार दाखयता एक आणि करता दुसरी. म्हाका सगळे गोंयकाराच्या मुखार हाडपाचे आशिल्ले की हे जे 82 लाख स्क्वेअर मीटर ह्या सरकारान पळय जे नोटिफिकेशन काढला दिस इज ऑल अ फार्स. आणि ते सामान्य गोंयकार सामान्य शेतकरी सामान्य फिशरमॅनूच आसतलो तातूंत जो थंय रावता आसतलो. आता जेन्ना हांवें मुर्मुगांवच्या लोकांक विचारले की ते साव जॉर्ज आयलँड जो आसा त्या आयलँडाचेर बाबा जाता कितें, जेन्ना चौकशी केले तेन्ना आमकां कळ्ळें की दॅट इज एक्चुअली अ हेरिटेज सायट. तो एक लायट हाऊस आसा, थंय एक चॅपल आसा, थंय एक हांवें आयकलें की दिवाळे दिसा खातीर लोक वचून तुळशीचें लग्न करता. सो हे सगळे ऍक्टिव्हिटी रिस्ट्रिक्शन आयले ना. वाय दिस वॉज रिक्वायर्ड वेन दॅट सायट इटसेल्फ इज हेरिटेज. हेरिटेज सायटीन तुका विदाउट आर्किओलॉजिकल विचारल्या शिवाय कांयच करपाक मेळना. सो फक्त लोकांक दाखोवपाक लागून आता केरी सारख्या वाठारांत हे पळय ताणें 65 लाख स्क्वेअर मीटर पळय घातला. दिस कम्स अंडर द बफर झोन ऑफ मादई वायल्ड लायफ सँच्युरी. सो अंडर द वायल्ड लायफ प्रोटेक्शन ऍक्ट अंडर बफर झोन देर आर रिस्ट्रिक्टेड ऍक्टिव्हिटीज. सो वाय दिस अननेसेसरी ड्रामा ऑफ शोईंग की बाबा आम्ही 82 लाख कित्याक कितें जाता जेन्ना असली नोटिफिकेशनां येता हेडलायन्स येता की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान 82 लाख स्क्वेअर मीटर नो डेव्हलपमेंट एरियान घातलो म्हणून विच ऍक्च्युअली इज रॉंग. That area of 65 lakh square meter is already under buffer zone under the Wildlife Protection Act. There are restrictions under Wildlife Protection Act. So हे आमकां तुमच्या मुखार दवरपा आशिल्ले. We demand that the government should come out clean on why they are fooling the people. आणि हे सगळे शेतकरी इन्क्लुडिंग माजोड्डा, गोंचुआ, मोर्जे आणि सत्तरी हांचे दोळे उगडे करचे पडटले. We will make an effort to approach all the panchayatis involved in this notification and all other panchayatis also where हे सरकार गोंयकारांक सामान्य गोंयकारांक ज्यांची घरां आसा ज्यांची थंय पंप हाऊस आसतले एग्रीकल्चर स्ट्रक्चर आसतले हे सगळे धोक्यान आसा. आणि जे 2012चे ह्या सरकाराचे मॅनिफेस्टो हांव उलयना ह्या सरकारान गॅरंटी दिल्ली गोंयकारांक 2012 आज 14 वर्सां जाली. हे सरकारान सांगचे पडटले की नवो रिजनल प्लॅन ते कित्याक करना. सेन्सर तिने आता हे केला पळया नो डेव्हलपमेंट झोन केला म्हणटा पळया तो ऑलरेडी वेन वायल्ड लायफ सँच्युरी वॉज हे प्रपोज नॉट नोटिफायड ना टील डेट प्रपोज केली तेन्ना वायल्ड लायफ सँच्युरीक एक बफर झोन आसता. ते बफर झोनीन पयलींच ती रिस्ट्रिक्टेड एरिया आहा
आणि फक्त क्रेडीट घेवपाक हेणी ते हे केला कितें की आपूण नो डेव्हलपमेंट झोन केला म्हणटा. आनी सेकंडली तुमकां सांगता ब्लंडर तुमी आयचे की हो मनीस डबल स्टँडर्ड कसो तो सांगता तुमकां. ही इज द पर्सन हू हॅज पूट पिटिशन टू कॅन्सल वायल्ड लायफ सँच्युरी एंड ऑन रिकॉर्ड तुमी घे. ह्याच मनशान एका मनशाक फुडें काडून पिटिशन घातलां की वायल्ड लायफ सँच्युरी शूड बी स्टेप फ्रॉम 70 म्हणून. आणि होच मनीस म्हणटा कितें आपूण हे करता सो एंड इज म्हणजे इतली डबल गेम हो मनीस करता. इज द बिग फ्रॉड. आतां सांगता तुमकां तेणी डिक्लेअर केली म्हणटा पळय ह्या विश्वजितान ही इज ओनर. हांव विचारता ताका वी आर द ओनर्स ऑफ दॅट लँड ऑन रिकॉर्ड. ही इज स्टील डेड. ही इज नॉट ओनर इन कारापूर एंड केरी ऑल्सो. इज डॅडी हिज फादर इज अ ओनर आय बिलीव. पूण कितें आसा आमकां हे विश्वासान न घेता. दॅट इज वन प्रोसिजर. जमीन आमची पयली गव्हर्मेंटान हे करपाक जाय कितें करपाक लिगली परचेज. यू शूड परचेज देन यू कॅन मेक दॅट हे प्रोटेक्टेड हे. वी आर फॉर एनवायरमेंट. वी आर आय एम फॉर वायल्ड लायफ सँच्युरी. बट कितें आसा दॅट शूड बी मिड पॉयंट. दॅट शूड बी वन बाउंड्री बिटवीन एनिमल्स एंड पीपल अशें हांव थारायता. आतां पळया हेच्या ह्या सगळ्या ब्लंडरा खातीर आमचें एनवायरमेंटूय काबार जाला आणि पीपलय सफर्ड. आतां पळया ते 64 लॅक्स म्हणटा न्ही ते 64 लॅकान 90% कॅज्यूस आर देट. काजू आसा लोकांची घरां आसा. अशी जागा कॅन बी हे जावंक शकता. नो डेव्हलपमेंट झोन जावंक शकता. तो मनीस कितें करता तो फूल करता लोकांक. फक्त ही लोकांक फूल करता आणि भायर एक पिक्चर केला तेणी. पण रियलिटी ग्राउंड रियलिटी आय नो ही इज अ बिग हे फेलियर. तेणी एकच करपाचें की 70 त्या लोकांक फूल करपाचे. आयज 98% डोंट हॅव ओनरशीप. आय कॅन शो यू डॉक्युमेंट. नो हे ओनरशीप. असो मनीस तो फक्त लोकांक कितें सांगता तो आपूण तुमकां ओनरशीप करतलो. वाय इज अ ओनर इन कारापूर. वाय नॉट 70 पीपल आर ओनर्स ऑफ देअर हे ते आयज एनक्रोच पर्सन म्हणून कितें जाता. सो दीस आर द इश्यूज. आणि हे कांय ना तेका लोकांचे पडलेले ना. तेका नो डेव्हलपमेंट झोन बी करून काय करपाचें ना. तेणी एका मनशाच्या नांवार PTL फायल करून ही इज ट्रायंग टू कॅन्सल वायल्ड लायफ सँच्युरी ऑफ सात्तारी. हो असो ब्लंडर मनीस डबल स्टँडर्ड मनीस तो. आणि तो मनीस आयज एक्सपोज जातलो आणि आमी तेका एक्सपोज करताले. काँग्रेस पार्टी आमी आसा. वी आर द फॅक्शन. वी वील ओपोज विश्वजीत राणे. आणि आमकां काय ना जो वाईट करता गोंयांत न्हू तेका आमी ओपोज करता. आणि दुसरें मुखार हाडले की जो मंत्री सांगता की आपण 82 लाख स्क्वेअर मीटर एनजीझेड केलो तो कसो गोंयकारांक फटयलो हे तुमच्या मुखार आतां हाडला. हाजेर ताणें जाप दिवची पडटली. कित्याक हातूंत सामान्य गोंयकार बाबडो जो शेतकरी आसा जे कोस्टल लायनीन रावता तांची घरां धोक्यान आसा. हातूंत पिक्चर एक दाखयलें की जाता हेडलायन जाता 82 लाख नो डेव्हलपमेंट जालो म्हणून. पूण एक्चुअली कितें हे आज आमी उघड केल्लें आसा. तो 82 लाख स्क्वेअर मीटर खंयचो कोण इफेक्ट जाता हे आमी आज तुमच्या मुखार दवरिल्लें आसा. इन शॉर्ट विश्वजीत राणे जो TCP मिनिस्टर आसा अक्षरशः खोटींग उलयता. हे ओपन जालें ना उघड जालें ना ताका विचारा मरे. हो KGL रियल्टर कोण खंयचो गोंयकार हो. सामान्य गोंयकारा लागून ते 39 हाडला म्हणटा न्ही. सो ताका विचारा की हो KGL रियल्टर राम तेजा म्हणटा ताका जग वळखता मरे. ही इज अ सुपरस्टार इन साऊथ इंडिया. RRR म्हणटे फिल्म आयिल्ले ही फिल्माचो हिरो मरे तो. ताका कसली गरज पडली नॅच्युरल कव्हरांतल्यान कन्वर्ट करून सेटलमेंट करपाक. काय तो काबार जालो भिकारी जालो आणि तो गोंयान तो शेतकरी जालो अशें बीन कितें आहा. दीस केसीस विच आय हॅव प्लेस्ड बिफोर यू अंडर द सेम नोटिफिकेशन. हांव तुका दुसरें नोटिफिकेशन दाखयना. सेम जी तांची 232 दिस वॉज द 232nd meeting which held on 4th May 2026 of the TCP board where all these proposals are approved. You know application तांणी अप्रूव्ह केल्या. त्याच बरोबर तांणी 82 लाखूय एनडीझेड करपाचो प्रपोजल अप्रूव्ह केला. TCP बोर्डाक ते कोण ते सगळे ताचे एजंट न्ही रे. ते आमी हाजे पयलीं सांगिल्ले आनी TCP बोर्डान जे मेंबर्स आहा ते सगळे ताचे एजंट. तुमकां एक फोटींग जेन्ना थोडे शेतकरी ताच्या म्हऱ्यान गेले
आणि कोण तरी ते नोटिफिकेशन घेऊन गेलो की साहेबा आपलो सर्वे नंबर आपण शेत रोयता तो तातून आयला. तेन्ना आम्ही चौकशी केली. तेन्ना आम्ही इनफ मुवमेंटाचे स्वप्नेश शेर्लेकर आसतले हांचे कडेन सगळ्यांकडे करून ते डॉक्युमेंट्स काढले. तेन्ना आमच्या नदरेक आयले की जून म्हयन्यात टीसीपी मंत्र्यान घोषणा केली की 82 लाख स्क्वेअर मीटर जागो जो आसा आपण नो डेव्हलपमेंट एरियेन घातला. आणि म्हाका दिसता हे चडशे सामान्य लोकां मेरेन ही मेसेज पावना. तो शेतकरी बाबडो थंय आपल्या हातून बिजी आसता, तो पयलींच रिणान आसा. सो म्हाका दिसता तुमच्या माध्यमांतल्यान हे सगळे गोंयकारां मेरेन पावनी की हे सरकार कशें तांकां फटयतात. हे तुम्ही सामान्य लोकांकडे पावना म्हणलं, ही आता तुम्ही अवेअरनेस करतले किंवा ज्या TCP डिपार्टमेंटाचेर जे नोटिफिकेशन काढलं त्या रिवर्ट बॅक करपाक लागून तुम्ही मोर्चा ओडटले, कितें एजिटेशन कितें करतले काय फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊनच हो विषय सोपयतले? हातून दोन गोष्टी आसा. आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स हांगा घेतल्या कित्याक आज दुव्या आणि मुर्मुगांव हे मेजर एरिया विच आर एफेक्टेड. दुसरे, वी विल गो टू ईच पंचायत, मीट द सरपंच, गिव एन मेमोरंडम, बिकॉज अल्टिमेटली हाजेर एक स्पेशल ग्रामसभा आपोवची पडटली आणि हे अवेअर करून लोकांक सांगचे पडटले की कशा पद्दतीन चोर वाटेन ही नोटिफिकेशनां हाडटा. दुसरे, सोमारा we will file an objection on behalf of the people representing from Nuve, Majorda, Gonsua, Keri. Keri we have already given. They have already given, but Monday we'll file a collective objection to this notification because the final notification has not come. We will demand to scrap this proposal which the TCP has moved under 39A. ते मळपाचे तुगेली भट्टी आसतली, थंय ताचे भाटी आसतली, प्लस तुजी थंय घर आसतले, ते सगळे धोक्यान आयले. आज थंय कोणाचे काजू प्रोसेस करपाचे युनिट आसतले ते सगळे धोक्यान, बिकॉज वन्स यू डू NDZ, फाल्यां जर त्या शेतकऱ्याचे समजा भुरगे वाडले आणि त्या फार्मराक दिसले आता आनी एक रूम काडपाक काय मेळचे ना. सो एका सायडीन तो वायल्ड लायफ काडपाक सोदता, दुसऱ्या सायडीन तो NDZ करता फक्त कितें इलेक्शन स्टंट की आपूण 82 लाख स्क्वेअर मीटर NDZ केलो, विच रियालिटी इज फार्स. आणि दुसरे, प्रमोद सावंत कसली बारीक एक पिन सुद्धा जर सकल पडत तो क्रेडिट घेवपाक धांवता मरे. म्हज्या सरकारान हे केले, म्हज्या सरकारान ते केले. जर तर 82 लाख स्क्वेअर मीटर जर तुम्ही आज NDZ केलो तो प्रमोद सावंत खंयच्या पिळ्यान लिपला? वाय इज ही नॉट टेकिंग क्रेडिट ऑफ दिस? म्हाका माहिती अशी आसा की पयर तांची पळय कॅबिनेट जाली, थंय तांच्या मंत्र्या भितर धुसफूस आशिल्ली रिगार्डिंग दिस नोटिफिकेशन. देन प्रमोद सावंत should come out and take credit to की माझ्या मंत्र्यान 82 लाख स्क्वेअर मीटर NDZ केलो, कित्याक केलो? दॅट मीन्स दे आर फुलिंग द पीपल ऑफ गोवा. कारापूर सर्वण